एक्झिट पोल हे आलेले आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेने पसंत केलं आहे, काय सांगा? आज एक्झिट पोल जे काय दाखवत आहेत, मला एवढंच म्हणायचं आहे त्याच्यावर की आज त्यांनी जो 400 पारचा नारा किंवा बहुमताचा जो त्यांची अपेक्षा होती ती बहुमतापर्यंत एक हाती सत्ता त्यांना मिळेल, ते काय एक हातीचं स्वप्न त्यांचं 400 पारचं पूर्ण होताना दिसत नाही आहे. आणि नक्कीच त्यांचा हा विजयरथ थांबवण्याचं काम भारतातल्या जनतेने केलेलं आहे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून त्यांना लोकांनी मतदान करून हा त्यांचा विजयरथ थांबवण्याचं काम नक्कीच केलं आहे. जर राज्याचा विचार केला तर या ठिकाणी केंद्रामध्ये एनडीए ही पुढे दिसत आहे, पण राज्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी महायुतीला या जागा कमी पडलेल्या दिसत आहेत आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी आघाडी दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये काय सांगा? महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रचार करत असतानाही जो आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत होता तो आम्हाला त्याच वेळेस ह्या रिझल्टची आम्ही बघितलं की हा रिझल्ट आपल्याला मिळणारच आहे, कारण त्यावेळेसच लोकांचा आम्हाला प्रतिसाद चांगला दिसत होता. आणि महाविकास आघाडीच्या आज रोजीच्या एक्झिट पोलमध्ये आपण जागा बघतोय तर ह्या जास्तीत जास्त जागा आमच्या निवडून येत आहेत आणि त्या निवडणुकीच्या वेळेसच आम्हाला विश्वास होता की जास्त जागा आपल्या निवडून येतील. एक्झिट पोलमध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे हे आघाडीवर दिसत आहेत, काय सांगाल? मी आधीही सांगितलं आहे, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये जे त्यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आहे, त्यांचा त्या मतदारसंघामध्ये दांडगा असा जनसंपर्क आहे. त्यांनी त्यांच्या लोकांचे जे अनेक प्रश्न आहेत ते लोकसभेमध्ये मांडून त्यांच्यावरती मार्ग काढलेला आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेब, म्हणजे बारामती म्हटलं की आदरणीय पवारसाहेब आणि बारामती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर शेवटी तिथली जनता ही आदरणीय पवारसाहेबांच्या आणि आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या पाठीशी उभे राहील हा मला आधी विश्वास होता आणि तोच विश्वास ताईंना विजयापर्यंत घेऊन जातोय. एक्झिट पोलमध्ये या ठिकाणी शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांना या ठिकाणी पसंती मिळताना दिसून येत आहे. त्यांच्या पक्षाची जागा या थोडा जास्त दिसत आहे. कुठेतरी शिंदे असतील, त्याचप्रमाणे अजित पवार असतील, यांच्या जागा कुठेतरी या कमी दिसत आहे, काय सांगा? आज तुम्ही महाविकास आघाडीसाठी असेल किंवा शिवसेना आणि म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आणि आदरणीय पवारसाहेब ह्या दोघांच्या प्रती लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती होती. आणि साहजिक आहे, जे काय त्यांच्या दोघांच्याही पक्षाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीने जे तोडाफोडीचं राजकारण केलं हे लोकांना पचण्यासारखं किंवा रुचण्यासारखं नाहीच आहे. कारण ज्यांनी पक्ष स्थापन केले त्यांचेच पक्ष तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेतलेत आणि दुसऱ्या लोकांना दिलेत. त्या सगळ्या ह्या राजकारणाचा लोकांमध्ये रोष होताच, नाराजगी होतीच. आणि त्याचबरोबर त्यातनंच रिझल्ट आपल्याला हा जो बघायला मिळतोय तो दिसतोय. बारामती लोकसभा प्रमाणे रावेर लोकसभा ही फार महत्त्वाची मानली जाते. या ठिकाणी ननद विरुद्ध भाऊजाई हा सामना रंगला होता आणि तुम्ही तुमच्या भाऊजाईच्या विरोधात या ठिकाणी प्रचार केला होता. तर एक विचार केला तर त्यांनी पुन्हा माझा विजय तिसऱ्यांदा होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे, काय सांगा? बघा, प्रत्येकाला असं वाटतं की मीच विजयी होणार आहे, पण आम्हाला इथे खात्री आहे की आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. कारण आम्हाला जो मतदारसंघामध्ये लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद आम्हाला विजयापर्यंत घेऊन जाईल याची आम्हाला खात्री आहे.